रोहित पवार हे फक्त 1243 मतांनी निवडून आले, तर नाना पटोले हे फक्त 208 मतांनी निवडून आलेत. मित्रांनो, सध्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या निकालानुसार सर्वात कमी लीडने निवडून आलेले 10 आमदार आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया उलट क्रमाने. 10व्या क्रमांकावर आहेत दिलीपराव वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंबेगाव मतदारसंघातून फक्त 1523 लीडनं निवडून आलेले आहेत. 9व्या क्रमांकावर आहेत तानाजीराव सावंत, शिवसेना पक्षाकडून परांडा मतदारसंघातून फक्त 1509 लीडने निवडून आलेले आहेत. 8व्या क्रमांकावर आहेत महेश सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माहीम मतदारसंघातून फक्त 1316 लीडने निवडून आलेले आहेत. 7व्या क्रमांकावर आहेत साजिद पठाण, काँग्रेस पक्षाकडून अकोला पश्चिम मतदारसंघातून 1283 मतांनी निवडून आलेले आहेत. 6व्या क्रमांकावर आहेत रोहित पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कर्जत जामखेड मतदारसंघातून फक्त 1243 मतांनी विजयी झालेले आहेत. 5व्या क्रमांकावर आहेत शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक, काँग्रेस पक्षाकडून नवापूर मतदारसंघातून फक्त 1121 मतांनी विजयी झालेले आहेत. 4थ्या क्रमांकावर आहेत गायकवाड संजय रामभाऊ, शिवसेना पक्षाकडून बुलढाणा मतदारसंघातून फक्त 841 मतांनी विजयी झालेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावर आहेत मंदा विजय म्हात्रे, भारतीय जनता पक्षाकडून बेलापूर मतदारसंघातून त्या फक्त 377 मतांनी विजयी झालेल्या आहेत. 2ऱ्या क्रमांकावर आहेत नाना पटोले, साकोली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून फक्त 208 मतांनी विजयी झालेले आहेत. 1ल्या क्रमांकावर आहेत MIMचे मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, मालेगाव मध्य मतदारसंघातून 162 मतांनी निवडून आलेले आहेत.